हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी आज बिर्याणी बनवणार होते. बिर्याणीचा बेत अचानकच ठरला होता. म्हटलं आज बनवूयातच. असं काही फिक्स नसतं की आज काय बनवायचे, पण अचानक काही प्लॅन्स ठरले जातात. आज संडे पण होता, त्यामुळे बनवली होती. आणि हा संडेचाच व्हिडिओ आहे. तो मला एडिटिंग करायला टाईमच भेटला नाही, त्यामुळे मी आज एडिटिंग करते आहे. आणि माझी तब्येत पण 2-3 दिवस झाले ठीक नाही आहे. तुम्ही माझ्या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल. त्यामुळे माझे व्हिडिओज येत नव्हते. म्हटलं आज व्हिडिओ एडिटिंग करून पोस्ट करूयात. बिर्याणी तर मला संडे असला की असं वाटतं की आज तरी आराम भेटला पाहिजे, कारण घरातली आवरावर, बाकीची साफसफाई, कारण ऑफिसलाही एक दिवस सुट्टी असते. त्यातून फारसा वेळ काही मिळत नाही. मग संडेज काहीतरी स्पेशल मला बनवावं लागतं. त्यासाठीच मग आज म्हटलं पोळ्या बनवायचा खूप कंटाळा आला होता. मग म्हटलं चला आज तरी बनवूयात, बिर्याणीच बनवूयात. बिर्याणीसाठी पण खूप टाईम जातो, पण म्हटलं ठीक आहे आज बनवून घेऊयात. तब्येत पण ठीक नव्हती, पण ठीक आहे म्हटलं. जो शिजलेला राईस होता तो स्प्रेड केला. त्यानंतर कांदा तळून घ्यायचा आहे. बिर्याणी कुणाकुणाला आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. बिर्याणी ही खूप पद्धतीने बनवली जाते. मी एकदम साधे सोपी बनवली आहे आज, जास्त एफर्ट्स न घेता. म्हटलं आज बनवून बघूयात कशी होती आहे. कांदा, टोमॅटो, जो तळलेला कांदा होता तो पण मी ॲड केला चिकनमध्ये. टोमॅटो मी तसंच केला होता. काही जण ग्रेव्ही पण ॲड करतात, पण मी ग्रेव्ही नव्हती ॲड केली यामध्ये. तसंच टोमॅटो घातला होता. चांगलं व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं आहे. त्यानंतर चिकन शिजलं आणि त्यानंतर मी लेयर बनवण्यासाठी घेतले. सर्वात अगोदर जे होममेड तूप आहे ते घेतलं. त्यानंतर कांदा घेतला आणि कांद्याचं खरं तर माझ्या लक्षातच नाही, कारण मी कॉलवर बोलत होते आणि तसंच माझं लेयर देण्याचं पण काम चालू होतं. त्यामुळे माझ्या लक्षातच नाही की, आणि मी हे टाकलं, तूप टाकल्याच्यानंतर कांदा टाकला होता. तर ठीक आहे, जाऊ द्यात. त्या फोनवर बोलण्याच्या ह्याच्यात लक्षातच नाही राहिलं की आपण कसे लेअर करायला पाहिजे. तर तुम्ही अगोदर चिकन तूप वगैरे ॲड केलं तरी चालेल, नंतर काही जण ॲड करतात. मी अगोदरच ॲड केलेलं होतं. त्यानंतर लेअर बनवून घेतले. त्यानंतर कलर स्प्रेड केला. एक कलर अवेलेबल होता, म्हटलं चला त्याचाही काही उपयोग करूयात. सो तो घेतला. त्यानंतर लेअर खूप सारी कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली. त्यानंतर जेवणासाठी ताट रेडी केलं. अशा पद्धतीने आजचं जेवण झालं. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.